Good morning, friends. Myself Tudesar from Mechanical Engineering Department. Now today we are study about the third year Mechanical Engineering subject named as a Power Engineering and Refrigeration, in which we are study about the today's topic named as a cold storage. Now in this lecture we are study about the cold storage, why what the distribution channel, why we choose cold storage, and also the what is the need for the cold storage. These are the topics are studied in this lecture. In last lecture we have studied about the ice plant. Okay, in an ice plant we are study about the what is the construction and working about the ice plant, and also the applications about the ice plant. Okay, and the diagram about the ice plant and specifications and construction and working, and depending upon the capacity of the ice plant. Okay, and selection of the condenser for the ice plant, and selection of the evaporator for the ice plant, and applications about the ice plants are study. These are the topics are studied in last lecture. Now in this lecture we are only study the cold storage. Cold storage, why need for the cold storage, and why distribution channel, why we choose cold storage, and also the applications about the cold storage. These are the topics are studied in this lecture. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं तर त्या मागच्या लेक्चरला आपण आईस प्लॅन्ट हा टॉपिक बघितला होता. ठीक आहे, तुमचं पॉवर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन हा जो सब्जेक्ट आहे तुमचा थर्ड इयर मेकॅनिकलचा, त्याच्यामध्ये शेवटचं युनिट आपण बघत आहोत. तर त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण आईस प्लॅन्ट याबाबत आपण जाणून घेतलं होतं, त्याची डायग्रॅम, त्याचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग अँड सिलेक्शन प्रोसिजर फॉर द इव्हॉपरेटर, कॅपॅसिटर, आपलं कंडेन्सर, इव्हॉपरेटर, अँड ऑल्सो द ॲप्लिकेशन्स आहे की नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काय केलं आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, आहे की नाही. आताचं जे लेक्चर जे आहे तर आताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेज नेमकी त्याची डिस्ट्रीब्युशन कारण बोलेलं मला दूध लॅबमध्ये का? हां, सॉरी. Now, in this lecture, we are study about the what is the distribution channel, why we choose cold storage. Okay. In this lecture, we are study about the cold storage. Okay. काय आहे नेमकी डिस्ट्रीब्युशन चॅनलचं आणि कोल्ड स्टोरेज करण्यामागचे नेमके फायदे काय आहेत, आहे की नाही, का गरजेचं आहे, त्याची चेन कशी आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल कसं आहे, आणि नेमकी कोल्ड स्टोरेज म्हणजे काय. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचा स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये करायचा आहे. ओके, तर बघा, डिस्ट्रीब्युशन चॅनल, अ चॅनल डिस्ट्रीब्युशन इज अ सेट ऑफ interdependent organization involved in a process of the making a product or service available for use of the consumption by the customer or business user. फिलिप पोल्टर. तर बघा, तुम्ही बघितलं असेल कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेज नेमकी का करणं गरजेचं आहे बरं, नेमकी कोल्ड स्टोरेज का गरजेचं आहे, काय सांगते येईल बरं कोल्ड स्टोरेजबाबत. तर तुम्ही बघा, आपण फळभाजी किंवा पालेभाज्या ज्या आहेत ते लांब लांबपर्यंत काय करतो, ट्रान्सपोर्ट करतो. म्हणजे एखादा शेती एरिया आहे की नाही, तिथं खूप सारे फळभाज्या पालेभाज्या काय केल्या जातात, तयार केलं म्हणजे पण पीक घेतलं जातं त्याचं, आणि ते पीक जे आहे तर ते तिथं तयार झाल्यानंतर ते नाही का वेगवेगळ्या सिटीमध्ये पाठवलं जातं. फॉर एक्झाम्पल आपली हा जो निवासा आहे हा कसा आहे, रुरल एरिया आहे. इथं टमॅटो असेल, कांदे असेल, बटाटे असतील, अदरवाईज जे फळभाज्या असतील किंवा पालेभाज्या असतील, ह्या काय करतो आपण, ह्या आपल्या शेती भागामध्ये आपण काय करतो, पिकवतो, आहे की नाही. आणि पिकवल्यानंतर ते काय करतो आपण मार्केटमध्ये
विकतो आहे की नाही, मार्केटमध्ये विकतो, तर ते ॲज अ आठवडे बाजारला आपण विकतो आहे की नाही. पण ते इथंचं झालं. पण ह्या जास्त उत्पादन जिथं घेतलं जातं आहे अशा फळभाज्या पालेभाज्यांचे, मग फ्रुट्स असतील त्याच्यामध्ये, सफरचंद असेल, केळी असेल, अदरवाईज व्हॉटेवरचे काही फळं असतील किंवा पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील, ह्या हे जे फळभाज्या पालेभाज्या ह्या मोठ्या सिटीमध्ये काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. मग ट्रान्सपोर्ट करताना ते काय होतं, डॅमेज होतात आहे की नाही. मग तुम्ही बघितलं असेल आंब्याचं थोडक्यात जर उदाहरण घेतलं, आंबा हा हे पीक कुठं घेतलं जातं, जास्त करून रत्नागिरीमध्ये. पण रत्नागिरीमध्ये ते पीक घेतल्यानंतर ते नाही का वेगवेगळ्या सिटीमध्ये काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. पण डिस्ट्रीब्यूट करताना जर ते तसंच जर डिस्ट्रीब्यूट केलं किंवा ट्रान्सपोर्ट केलं, तर ते काय होतं, खूप काही माल जो आहे किंवा खूप काही आंबे वगैरे हे जे आहेत, तर ते काय होतात, खराब होतात आहे की नाही, सडतात, नासतात आहे की नाही, किंवा भाज्या वगैरे खराब होतात आहे की नाही. मग ते अवॉइड करण्यासाठी हे कोल्ड स्टोरेज असणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्या फळभाज्या पालेभाज्या ताजेतवाने राहतील आणि त्याचा नाही का मुबलक पैसा आपल्याला अवेलेबल होईल. मग या हिशोबाने ते काय केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं, ॲज अ कोल्ड स्टोरेज आपण त्याला म्हणतो आहे की नाही. मग ते ट्रान्सपोर्टेशन कोल्ड स्टोरेज असेल किंवा आहे की नाही, अशा एक वेअर हाऊसमध्ये ते काय केलं जातं, कोल्ड स्टोरेज करून ते ठेवलं जातं. मग व्हाय कोल्ड स्टोरेज, मग कोल्ड स्टोरेज नेमकी काय आहे. इन दिस प्रेझेंट ऑफ द हाय पॉप्युलेशन ग्रोथ रेट आहे की नाही, आजच्या काळामध्ये काय होतं, हाय पॉप्युलेशन ग्रोथ रेट वाढत चाललं आहे की नाही, पॉप्युलेशन रेट खूप काही वाढत चाललं आहे. फूड सप्लाय हॅज बिकम डिमोलिनेटिव्ह फॉर द फिलिंग अप गॅप बिटवीन द डिमांड अँड सप्लाय. देअर इज अ नीड टू conserve the food supply in order to meet the vegetable as these are more perishable. All fruit and vegetable require specialized post harvest treatment, appropriate treatment and relatively humidity for their storage. पण तुम्हाला जसं की हाय पॉप्युलेशन ग्रोथ रेट काय होत चालला आहे, वाढत चालला आहे, त्याच्यामुळे काय होतं आहे, आपल्याला काय लागतं आहे, फूड सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात लागतो आहे की नाही. जसं की मुंबई पुण्यासारखी सिटी जी आहे, तर इथं तुम्ही बघा, तर तिथं शेतीला जागा नाही आहे. मुंबईसारखी सिटीमध्ये तिथं शेती कोणी करत नाही आहे की नाही. तिथं एकदम कॅपिटल एरिया झालेला आहे तो आहे की नाही, खूप डेव्हलप आहे, त्याच्यामुळे तिथं शेतीसाठी प्लॉटच उरलेले नाही आहे की नाही. मग तिथल्या मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, भाज्या फळभाज्या पालेभाज्या काय करायच्या आहेत, सप्लाय करायच्या आहेत. पण त्या कुठून, तर रुरल एरियामध्ये काय आहे, खूप खूप साऱ्या प्रमाणात काय केली जाते, शेती केली जाते. मुबलक असं पीक काय केलं जातं, काढलं जातं. मुबलक असं फळभाज्या पालेभाज्याचं उत्पादन तिथं काय केलं जातं आहे की नाही. मग हे फळभाज्या पालेभाज्या इकडं जेवढं डिमांड नाही आहे रुरल एरियामध्ये, तेवढं तिकडं काय आहे, जास्त प्रमाणात डिमांड आहे कुठं, मुंबईसारख्या सिटीमध्ये. मग एवढ्या लांब आता आपण जर विचार केला, आपल्या नेवाशामधून आपल्याला मुंबईला पाठवायचं आहे, जवळजवळ 350-400 किलोमीटर लांब आपल्याला काय करायचं आहे, ते ट्रान्सपोर्ट करायचं. मग इथून आपण एकदा माल भरला आणि तो तिथपर्यंत जाऊस तर तो चांगला राहील याची काही गॅरंटी नाही आहे की नाही. मग त्याच्यावर वेगवेगळे ॲटमॉस्फेरिक वेगवेगळे इन्व्हायरमेंटल अफेक्ट करत असतात आहे की नाही. मग त्याच्यामध्ये हवा असेल, पाणी असेल किंवा वारं असेल किंवा ऊन असेल आहे की नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अफेक्ट करणार. त्याच्यामुळे ते काय केलं होतात, खराब होत चालतात आहे की नाही. मग ते अवॉइड करण्यासाठी ॲज अ कोल्ड स्टोरेज केलं जातं, की जेणेकरून ते फळभाज्या पालेभाज्या खूप लांबपर्यंत जरी ट्रान्सपोर्ट जरी केलं तरी ते ताजेतवाने राहाव्या आणि त्याचा मुबलक असा पैसा आपल्याला मिळावा, म्हणून ते काय केलं जातं, कोल्ड स्टोरेज करून ते ट्रान्सपोर्ट केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, तो कोल्ड स्टोरेज म्हणतो. ऑल फ्रूट अँड व्हेजिटेबल रिक्वायर्ड स्पेशलाइज पोस्ट हॅव्हिंग हार्वेस्ट ट्रीटमेंट. आता जे फ्रूट आणि व्हेजिटेबल्स जे आहे की नाही, पालेभाज्या आणि फळभाज्या ज्या आहेत, तर त्याला काय केलं जातं, हार्वेस्टिंग करून काढलं जातं. हार्वेस्टिंग ट्रीटमेंट, स्पेशलाइज्ड हार्वेस्टिंग ट्रीटमेंट आहे की नाही. आता तुम्ही बघितलं असेल, स्पेशलाइज हार्वेस्टिंग ट्रीटमेंट करून काय केलं जातं, काढलं जातं. जसं की तुम्ही बघितलं असेल, ऊसाचा विचार केला तर ऊसतोडीवाले पहिले काय करायचे, ऊस नाही का काय करण्यासाठी, कारखान्याला पाठवण्यासाठी ऊसतोडीवाले काय करायचे, तोडीवाले आपल्याला बोलावं लागत होते आणि त्यांच्याकडून ते ऊस तोडून ते ट्रकमध्ये फिलअप करून घ्यावं लागत होतं. आता काय आलं, तर हार्वेस्टर आलं आहे की नाही, आहे की नाही. शुगर केन हार्वेस्टर आपण त्याला म्हणतो. ते काय करतं, ॲज अ
काय करतं, ते एक प्रकारचं हार्वेस्टिंगचे डिपेंड करतं. डायरेक्टली ते काय करतं, मुळापासून कट करतं आणि डायरेक्ट त्याची छोटे छोटे कांड्या करून डायरेक्ट ट्रॉलीमधून ते सप्लाय करायचं काम करतं. तिथं काय झालं, मॅनपॉवर वाचला. त्यानंतर अजून जर सांगायचं झालं, कॉटन पिकर आहे का नाही. कॉटन पिकर जसं की आपण बाया वगैरे लावून कॉटन वगैरे काय करतो, गोळा करून घेतो, वेचून घेतो. आता काय झालं, एक मशीन आलेलं आहे, ते डायरेक्ट कॉटन काय करतं, डायरेक्ट बोंड, कॉटनचे जे बोंड आहेत तर ते काय करतं, डायरेक्ट काढून काय करतं, एका रिझर्वायरमध्ये स्टोअर करायचं काम करतं आहे की नाही. तर अशी एक प्रकारची हार्वेस्टिंग त्याला आपण म्हणतो आहे की नाही. अशा काही हार्वेस्टिंग ट्रीटमेंट ज्या आहेत तर त्या करून काय केलं जातं, हे फ्रूट आणि व्हेजिटेबल काय केलं जातं, तर काय केलं जातं, हार्वेस्टिंग केलं जातं आहे की नाही. अप्रोप्रिएट टेम्परेचर अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी फॉर द स्टोरेज आहे की नाही. आणि ते हार्वेस्टिंग करून ते काय केलं जातं, स्टोअर करून त्याला ॲप्रोप्रिएट ह्युमिडिटीनुसार, रिलेटिव्ह ह्युमिडिटीनुसार ते काय केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं. इस्टॅब्लिशमेंट ऑफ कोल्ड स्टोरेज प्रोव्हाइड द रेफ्रिजरेटेड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन फॅसिलिटी फॉर द सेव्हरल फ्रूट, व्हेजिटेबल अँड फ्लॉवर आहे की नाही. त्याची इस्टॅब्लिशमेंट का करणं गरजेचं आहे कोल्ड स्टोरेजची, की जेणेकरून तुमचं प्रिझर्वेशन होतं आहे का नाही, तुमचं फूडचं असेल किंवा तुमच्या व्हेजिटेबलचं काय केलं जातं, एक प्रकारचं प्रिझर्वेशन केलं जातं. आणि फॅसिलिटीज ऑफ द सेव्हरल फ्रूट, व्हेजिटेबल्स अँड फ्लॉवर्स आहे की नाही. जेणेकरून चांगल्यात चांगली फॅसिलिटी तुम्ही काय करू शकता, कस्टमरला देऊ शकता आहे की नाही. Because of the technology achievement and logistical strategic, the cold storage, the peripheral item, has become an important storage of the distribution between the manufacturing process and retail location. तर तुम्ही बघितलं असेल, शेतकरी काय करतो, हे पिकं वगैरे घेतो आहे की नाही. शेतकरी हे मुबलक प्रमाणात पीक घेतल्यानंतर तो काय करतो, मार्केटला जाऊन ते विकतो. पण तिथलचे जे व्यापारी जे आहेत ते काय करतात, तर कॅपिटल सिटीमध्ये ते काय करायचं काम करतात, हे जे फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, हे डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतात, सप्लाय करायचं काम करतात, ट्रान्सपोर्ट करायचं काम करत असतात. मग हे ट्रान्सपोर्ट करताना ते कसं केलं जातं, बाय युजिंग द कोल्ड स्टोरेज. त्याची एक चेन असते आहे की नाही, की जेणेकरून तुम्ही बघितलं असेल, कांदे काय केले जातात, स्टोअर करून ठेवले जातात आहे की नाही. पण एखादा पाऊस लागला आणि एखादा कांदा जर सडला तर तो अख्ख्या चाळीला काय करतो, सडवतो आहे की नाही. तर ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, तसे प्रिकॉशन तिथं घेतले जातात आहे की नाही. तसंच फळभाज्यांचं आहे, पालेभाज्यांचं आहे, त्यांची कशी आहे, तर एक प्रकारची लाईफ जी आहे ती खूप कमी आहे की नाही. तर ती नाही का टिकून ठेवण्यासाठी काय केलं जातं, हे कोल्ड स्टोरेज केलं जातं. आउट ऑफ द कोल्ड स्टोरेज युनिट, इंडिया 2975 are in the private sector, the operative sector and the rest of the public sector. India's vast produce wrote of the lack of the cold storage resulting in increased cost of the same product, and they die before they cold even either the market. Why cold storage is necessary in the today's scenario? ठीक आहे. कोल्ड स्टोरेज का गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये आहे की नाही, तर ते आपण बघणार आहोत. इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर्स इन मेनी फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. भारतामध्ये खूप काही काय आहेत, तर लार्जेस्ट प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे शेतकरी आहेत. खूप काही शेतकरी आहेत तर ते काय करायचं काम करतात, मेनी फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स काय करायचं काम करतात, पिकवायचं काम करत असतात. मिल्क मेजर स्पेसीज, फ्रेश मेल्ट, few various crops such as the jute, several strap such as the miller, castor, oil seed, and rancor. Almost the world five largest procedure of over 80% of agricultural produce item, including many cash crop such as the coffee and cotton. मग काही शेतकरी जे आहेत हे काय करायचं काम करतात, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल काय करायचं काम करतात, पिकवायचं काम करतात. आणि फ्रूट्स झाले, व्हेजिटेबल्स झाले, किंवा मांस मच्छी झाल्या, किंवा तुम्हाला सांगायचं जर झालं तर अजून मिल्क असेल आहे की नाही, किंवा अदर काही प्रोडक्ट असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये करणं गरजेचं आहे, स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे, की जेणेकरून ते काय केलं जातं, तर
लार्ज कॅपिटल सिटीमध्ये ते पाठवल्यावर नंतर त्याचं काय केलं जातं, मुबलक पैसा तुम्हाला काय केला जातो, भेटतो, है की नाही. एक्झाम्पल, ॲग्रिकल्चर सेक्टर इज द हेल्प फ्रॉम NABARD provide for the refinance support and various eligible financing bank for the financing cold storage under the normal refinance programming and guideline for the which has the issue for the time and time to time. Government of the India sectional and capital investment subsidized scheme for the construction and modernization expansion of the cold storage and storage for the horticultural produce. It has been made of the nodal agency for the promoting the activity through the credit delivery system. It has been planned for the create an additional capacity for the 12 lakh ton for the new unit of the rehabilitation of 8 lakh ton and close unit under the scheme. मग ही जी नाबार्ड काय करायचं काम करतो, एक प्रकारचं प्रोव्हाइड करायचं काम करतो, एक प्रकारचं कोल्ड स्टोरेज प्रोव्हाइड करायचं काम करतो, की जेणेकरून हे जे व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आहेत तर हे काय केले जातं, एक ठिकाणी स्टोअर करून ठेवले जातात आणि ते नंतर आपण काय करू शकतो, त्याची लाईफ वाढू शकतो. जेणेकरून कोल्ड स्टोरेज केल्यामुळे त्याच्यामुळे काय होते, ते फळभाजीची पालेभाजीची काय होते, लाईफ वाढल्या जाते आणि लाईफ वाढल्यामुळे काय केले जातात, ते नंतर ते काय केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात, है की नाही. व्हॉट इज कोल्ड चेन. मग कोल्ड चेन कशी आहे, तर कोल्ड चेन बघा, तर सप्लाय चेन प्लस टेम्परेचर कंट्रोल रेफ्रिजरेशन इज इक्वल टू कोल्ड चेन लॉजिस्टिक. मग कोल्ड चेन कशावर डिपेंड करते, तर तुमची सप्लाय चेन आणि सम ऑफ द सप्लाय चेन अँड रेफ्रिजरेशन, है की नाही. सप्लाय चेन आणि रेफ्रिजरेशन याची ज्यावेळेस सम केली जाते, याच्या ॲडिशनल ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस ती काय होते, एक प्रकारची कोल्ड चेन काय होते, तयार होते. मग सप्लाय प्रोसिजर कशी आहे, तर सप्लाय प्रोसिजर पहिले तर शेतकरी काय करतो, हे जे व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स काय करायचं काम करतो, पिकवायचं काम करतो आणि नंतरून ते काय केले जातात, ट्रान्सपोर्ट करून ते स्टोअर केले जातात. मग स्टोअर केल्यानंतर परत ते ट्रान्सपोर्ट केले जातात आणि एंड कस्टमरला ते काय केले जातात, सप्लाय केले जातात, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल, रुरल एरियामधून आपल्याला कॅपिटल सिटीमध्ये काय करायचं आहे, आपलं जे व्हेजिटेबल्स अँड फ्रूट काय करायचे आहेत, पाठवायचे आहेत. पण एवढ्या लांबपर्यंत पाठवण्यासाठी जर जसेच तसे पाठवले तर त्याच्यामधला खूप काही जो माल जो आहे किंवा खूप काही व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स काय आहेत तर फेकले जाऊ शकतात, म्हणजे खराब होतात, आहे का नाही. आदळआपट बाकीच्या काही गोष्टी एन्व्हायरमेंटल अफेक्ट आहे का, याच्यामुळे ते काय होतात, खराब होतात. मग ते काय केले जातात, पहिले तर ट्रान्सपोर्ट करून ते स्टोरेजमध्ये काय केले जातात, ठेवले जातात, जेणेकरून रेफ्रिजरेशनमध्ये ते स्टोअर केले जातात, त्याला कोल्ड स्टोरेज केलं जातं आणि नंतर ते ट्रान्सपोर्ट करून परत कस्टमरला काय केलं जातं, रिटेल केलं जातं. किंवा जी सप्लाय चेन जी आहे तुमची कोल्ड चेन, तर त्याच्यामध्ये प्री कुलिंग सिस्टीम, फ्रेम, मार्केट, मॅन्युफॅक्चरर्स, आहे की नाही, या सगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणते फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत, मीठ आहे की नाही, मटन, मांस, मच्छी, परत डेअरी प्रोडक्ट असतील किंवा बेवरेजेस असतील किंवा फार्मास्युटिकल्स प्रोडक्ट असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तुमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये येत असतात, आहे की नाही. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑफ अमूल इंडस्ट्री. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं अमूल इंडस्ट्रीमध्ये, तर अमूल इंडस्ट्रीचे जे प्रोडक्ट जे आहेत, तर मग ब्रेड स्प्रेड असेल, मिल्क ड्रिंक्स असेल, पावडर मिल्क असेल किंवा फ्रेश मिल्क असेल, चीज असेल फॉर द कुकिंग, चॉकलेट्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये तर अमूल इंडस्ट्रीमध्ये येतात. त्याचे प्रोडक्ट आहे ते हे काय करणं गरजेचं आहे, तर स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला स्टोअर केलं जातं, ॲज अ कोल्ड स्टोअर आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. द वेस्टेज, आहे की नाही. अ कोल्ड स्टोरेज सिस्टीम विल जनरली हेल्प इन रिड्युसिंग द वेस्टेज ऑफ द पेरिसेबल गुड, आहे की नाही. कोल्ड स्टोरेज यूज करण्यामागचं कारण काय आहे, तर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स जे आहेत हे जास्त प्रमाणात जे वेस्टेज होतं आहे ते अवॉइड करण्यासाठी हे कोल्ड स्टोरेज काय केलं जातं, यूज केलं जातं. जनरली द पेरिसेबल गुड वेस्टेज इज मोर ड्यू टू द नेचर ऑफ द शॉर्ट लाईफ अँड लॅक ऑफ स्टोरिंग फॅसिलिटी, आहे की नाही. हे जे वेस्टेज कशामुळे जातं फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचं, तर एक प्रकारची त्याची कशी आहे, एक प्रकारची
वेस्टेज इज मोर ड्यू टू नेचर ऑफ शॉर्ट लाईफ आहे की नाही. तिची नेचर जी आहे तर ते कसं आहे, शॉर्ट लाईफ नेचर आहे की नाही. व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील, ते जास्त काळ काय होत नाही, चांगले राहू शकत नाही, टिकून राहू शकत नाही. लॅक ऑफ स्टोरिंग फॅसिलिटी, मग त्याची ते कमी प्रमाणात स्टोरिंग फॅसिलिटी असते आहे की नाही. लॅक ऑफ स्टोरिंग फॅसिलिटी आहे की नाही, त्याला व्यवस्थित प्रिझर्वेशन केलं नसतं, त्याच्यामुळे ते काय होतं, जास्त प्रमाणात खराब होतात, त्याच्यामुळे ते वेस्टेज जाऊ शकतात. मग ते अवॉइड करण्यासाठी हे काय आहे, एक प्रकारचं स्टोरेज काय करणं गरजेचं आहे, कोल्ड स्टोरेज करणं गरजेचं आहे. देअर फॉर द कोल्ड स्टोरेज हॅज अ ग्रेटर रोल इन रिडक्शन ऑफ वेस्टेज आहे की नाही. मग हे जे कोल्ड स्टोरेज जे आहे हे काय करायचं काम करतं, एक प्रकारचा ग्रेटर रोल आहे की नाही, चांगल्या प्रकारचं काय करायचं काम करतं, रोल बजावायचं काम करतं आहे की नाही, जेणेकरून वेस्टेज होऊ नये म्हणून. Through the India has lot many positive in the vegetable production and marketing sector, it has a several disadvantages too. आहे की नाही. मग हे जे वेस्टेज होतं आहे, मग त्याच्यामुळे दुर्गंधी पसरते आहे की नाही, ते सडल्यामुळे ती दुर्गंधी पसरते आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, खूप काही तोटे निर्माण होतात, जेणेकरून एन्व्हायरमेंटवर आहे की नाही, मार्केटिंग सेक्टरवर, आणि सेव्हरल डिसअडव्हान्टेजेस आहे की नाही. घाण असा वास वगैरे येणं आहे की नाही. तुम्ही बघा, फळभाज्या पालेभाज्या जर सडल्या किंवा फळं वगैरे सडले तर त्याच्यामधून असा खूप काही असा स्मेल येतो खराबसा असा आहे की नाही. मग त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट दूषित होतं आहे की नाही. मग ते अवॉइड करण्यासाठी हे कोल्ड स्टोरेज असतं. द कंट्री लॅक ऑफ द इफिशियंट सप्लाय टू चेन ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ द फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, कोल्ड स्टोरेज being the central point. Cold storage help to increasing the consumption life and processing help in the preservation of the fruit and vegetables which can be consumed during off season आहे की नाही. मग हे जे कोल्ड स्टोरेजचं यूज करून आपण काय करू शकतो, एक प्रकारचं ते कसं आहे, एक प्रकारचं कसं आहे ते, तर एक प्रकारचं सेंट्रल पॉईंट तो आहे की नाही. कोल्ड स्टोरेज ॲज अ बिंग अ सेंट्रल पॉईंट, त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, हे व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स जे वेस्टेज होत आहे तर ते अवॉइड करू शकतो आहे की नाही. आणि त्याची एक प्रकारची प्रिझर्वेशन ऑफ युनिट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहे की नाही, त्याचं प्रिझर्वेशन करून आपण खूप काळापर्यंत काय करू शकतो, ठेवू शकतो. पूर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर, इनसफिशियंट कोल्ड स्टोरेज कॅपॅसिटी. मग वेस्टेज जाण्यामागचं नेमकी कारण काय आहे, पुअर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर. पुअर मार्केटिंग त्याची करणं आहे की नाही, इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं असणं, इनसफिशियंट कोल्ड स्टोरेज कॅपॅसिटी, कोल्ड स्टोरेज कॅपॅसिटी इनसफिशियंट असणं, याच्यामुळे काय होतं, जास्त प्रमाणात वेस्टेज होऊ शकतं आहे की नाही. अनअवेलेबिलिटी ऑफ द कोल्ड स्टोरेज इन क्लोज प्रॉक्झिमिटी टू फार्म, पुअर ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही. कोल्ड स्टोरेजची जी फार्मची आहेत, फार्मपासून तर अनअवेलेबिलिटी असणं कोल्ड स्टोरेजची, त्याच्यातून चांगल्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन नसणं, लॅक ऑफ क्वालिटी ऑफ कॉन्सिक्वेन्स अँड अवेअरनेस, द रिझल्ट ऑफ द instability of the prices, farmer not getting remunerative prices, rural improvement, resulting in farmer uh, फ्रस्ट्रेशन अँड सुसाईड आहे की नाही. जेणेकरून तुम्ही बघितलं असेल की मुबलक खूप काही प्रमाणात जर पीक काढलं पण त्याचा मुबलक पैसा जर भेटला नसेल किंवा त्याची मुद्दलही भेटत नसेल तर शेतकरी काय करतो, तो फ्रस्ट्रेशनमध्ये जातो किंवा सुसाईड करतो आहे की नाही. कशामुळे होतं की त्याच्यामध्ये लॅक ऑफ क्वालिटी ऑफ कन्सिस्टनेस अँड अवेअरनेस आहे की नाही. रुरल एरियामधून ट्रान्सपोर्ट करण्यासाठी चांगल्या प्रकारची फॅसिलिटी नसते. जरी फॅसिलिटी जरी अवेलेबल झाली तर तिथं चांगलं मार्केटमध्ये चांगले मुबलक असा त्याचा पैसा आपल्याला भेटू शकत नसतो. म्हणजे त्याच्यामधून अशामुळे काय होतं, शेतकरी जो आहे तो कर्जबाजारी होत चालतो आणि कर्जबाजारी झाल्यामुळे तो एक प्रकारचा फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन तो सुसाईड करतो. मग ते अवॉइड करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आहे की नाही. लॅक ऑफ क्वालिटी कॉन्सिक्वेन्सनेस अँड अवेअरनेस ऑफ द रिझल्ट ऑफ इन्स्टॅबिलिटी इन द प्रेसियस, फार्मर नॉट गेटिंग रिम्युलेटिव्ह प्राईस आहे की नाही. त्याला पाहिजे तशी प्राईस तो त्याला काय होत नाही, भेटत नाही आहे की नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात आहे की नाही. एक प्रकारचं कॅपॅसिटी, कम्युनिटी वाईज डिस्ट्रीब्युशन वर द कोल्ड स्टोरेज कॅपॅसिटी आहे की नाही. मग त्याचं युनिट वगैरे इथं दिलेलं आहे, हे काही महत्त्वाचं नाही आहे. पण कोल्ड स्टोरेज मॅनेजमेंट आहे की नाही, कोल्ड स्टोरेज मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो, तर बाय युझिंग द फार्म थ्रू काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट करून आपण पॅकिंग हाऊस थ्रू काय केलं जातं,
प्री कुलिंग सेंटरमध्ये ते काय करू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो. आणि रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्ट थ्रू काय करू शकतो आपण, सेल आउटलेटपर्यंत ते काय करू शकतो, पोहोचू शकतो. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, कोल्ड स्टोरेज त्याचं तुमच्या व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्सचं करू शकता. किंवा पॅकिंग हाऊस थ्रू कोल्ड स्टोरेज करून ठेवू शकतो आणि रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्ट थ्रू आपण सेल आउटलेट करू शकतो, आहे का नाही, कस्टमरपर्यंत ते काय करू शकतो, पाठवू शकतो, आहे की नाही. अशा प्रकारची काय आहे, एक प्रकारची कोल्ड चेन मॅनेजमेंट आहे की नाही, अशी आहे का नाही, ट्रान्सपोर्टेशन मोड. तर आय होप सो की तुम्हाला कोल्ड स्टोरेज जे आहे हे बऱ्यापैकी समजलं असेल. ओके, आपण इथे थांबू. ओके, ठीक आहे, थँक्यू सो मच.